बीकॉम फर्स्ट इयर त्यामध्ये बिझनेस ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंट हा सब्जेक्ट पाहणार आहोत आणि इंडस्ट्रीचे टाईप आपण हे पाहणार आहोत. तर टाईप्समध्ये सगळ्यात पहिलं इथे आहे की एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. तर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री आर द गिव्ड बाय द नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे यामध्ये आपण एखादा प्रोडक्ट तयार करू शकत नाही, पण जे काही नॅचरली आपापल्या कंट्रीप्रमाणे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या माध्यमातून आपण हा बिझनेस करत असतो किंवा इंडस्ट्री जी आहे ते आपण स्थापन करत असतो. तर नॅचरल रिसोर्सेस व्हेरी फ्रॉम द कंट्री टू कंट्री. प्रत्येक कंट्रीमध्ये सगळेच जे नॅचरल रिसोर्सेस आहे ते अवेलेबल नाही आहे. जसं इंडियामध्ये आपल्याला पेट्रोलियमच्या खाणी मिळू शकत नाही, तर त्याच पद्धतीनं जे इराकमध्ये मिळत असेल तर तिथून आपल्याला काय करावं लागते, तर म्हणजे इम्पोर्ट करावं लागते आणि त्याच्यानुसार हा बिझनेस असतो. त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. जसं पेट्रोलियम प्रोडक्ट आर अवेलेबल इन द गल्फ कंट्रीज. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री प्रोव्हाइड द मॅक्झिमम रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट. त्याचं एक दुसरं कॅरेक्टरिस्टिक जर सांगायचं झालं तर गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू हे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री येते. आणि त्याच्यानंतर आहे की इन्व्हेस्टमेंट सुद्धा याला मोठ्या प्रमाणामध्ये लागते. जेनेटिक इंडस्ट्री म्हणजे काय, की जसं प्लांटच्या माध्यमातून आणि ॲनिमल्सच्या माध्यमातून आपण एखादं प्रोडक्ट करत असेल त्याला आपण जेनेटिक इंडस्ट्री म्हणतो. याच्यामध्ये सीड्स, नर्सरी कॉन्सर्न, म्हणजे कॅटल, ब्रीडिंग फॉर्म आणि पोल्ट्री फॉर्म हे येतात. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बघू. दिस इंडस्ट्री आर एंगेज इन द कन्व्हर्सेशन ऑफ द रॉ मटेरियल ऑफ द सेमी फिनिश प्रोडक्ट इंटू फिनिश प्रोडक्ट. म्हणजे सगळ्यात पहिले रॉ मटेरियल आपण सेमी फिनिश प्रोडक्टमध्ये करू आणि त्यानंतर फिनिश प्रोडक्टमध्ये होतात. तशा टाईपचे असेल त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणतो. आणि त्याच्या टाईपच्या जवळपास 3 टाईप आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिले आहे ॲनालिटिकल इंडस्ट्री. इन दिस इंडस्ट्री ऑफ प्रोडक्ट इज अनालाइज अँड मेनी प्रोडक्ट आर रिसीव्ह ॲज अ फायनल प्रोडक्ट अँड इन द प्रोसेसिंग ऑफ द क्रूड ऑइल वी विल गेट द केरोसिन, पेट्रोल. हे त्याचे उदाहरणं आहेत. त्यानंतर आहे प्रोसेसिंग इंडस्ट्री. यामध्ये निश्चितच प्रोसेस चालते. कशी, तर इन दिस इंडस्ट्री प्रोडक्ट पास थॉट द व्हेरियस प्रोसेस टू बिकम अ फायनल प्रोडक्ट. फायनल प्रोडक्ट होण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रोसेसमधून जावं लागते. द फिनिश प्रोडक्ट ऑफ द वन प्रोसेस, एका प्रोसेसची जे फिनिश प्रोडक्ट आहे ते दुसऱ्या प्रोसेसची रॉ मटेरियल होईल. तेच सांगितले आहे की द फिनिश प्रोडक्ट ऑफ द वन प्रोसेस बिकम द रॉ मटेरियल ऑफ द रिसिविंग प्रोसेस, सून द फायनल प्रोसेस प्रोडक्ट द फिनिश गुड. आणि सिंथेटिक इंडस्ट्री म्हणजे काय, की इन दिस इंडस्ट्री मेनी रॉ मटेरियल आर बॉट टुगेदर इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस टू मेक द फायनल प्रोडक्ट. जसं सिमेंट, रॉक इथे उदाहरणं सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री म्हणजे बांधणं. आता काय, दिस इंडस्ट्री इन्व्हॉल्व द कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग, रोड किंवा इरेक्टेड, त्यानंतर बुड फिक्स ॲट साईड अँड दिस इंडस्ट्री आर अ प्रोडक्ट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री स्पेशली सिमेंट, आयरन आणि स्टीलसाठी. लार्ज स्केल इंडस्ट्री म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. जसं थॉट देर आर द मे नॉट बी एनी हार्ड ऑर फास्ट रूल फॉर द सच अ क्लासिफिकेशन. पण गव्हर्नमेंटने आपल्याला इथे ठरवून दिलेलं आहे की जो कोणता बिझनेस किंवा इंडस्ट्री 3 करोडपेक्षा जास्त असेल, म्हणजे प्लांट, मशिनरी, मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि ॲन्सिलरी युनिट कन्व्हर्टेड इंटू लार्ज स्केल सेक्टर, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा तिथे लागत असेल 3 करोडच्या वर, त्याला आपण लार्ज स्केल इंडस्ट्री असं म्हणतो. त्यानंतर स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे की जिथे जवळपास 1 करोडच्या खाली पैसा जर असेल त्याला आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री असं म्हणतो. आणि हेवी इंडस्ट्री कुठल्या टाईप आहे, तर इंडस्ट्री एंगेज इन द प्रोडक्शन ऑफ द मशिनरी, स्टील, पॉवर जनरेशन आर कॉल्ड एज अ हेवी इंडस्ट्री. आणि दिस इंडस्ट्री नीड हेवी इन्व्हेस्टमेंट, एम्प्लॉय कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी इन द प्रोडक्शन, त्याला आपण हेवी इंडस्ट्री असं म्हणत आहोत. आणि त्यानंतर आहे लाईट इंडस्ट्री. म्हणजे लाईट इंडस्ट्री एंगेज इन द प्रोड्युसिंग द कन्झ्युमर गुड्स आर कॉल्ड लाईक अ इंडस्ट्री आर प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, सिम्पल मशिनरी यूज इन द इनएक्सपेन्सिव्ह. ते झालं आपले इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीचे टाईप. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बीकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, त्यासोबतच एमकॉम, BBA या सगळ्यांचे आपण व्हिडिओ जे आहेत अपलोड करणार आहोत. तुम्हाला आणखी कोणत्या समस्या असेल आपल्या पेपर सेटच्या माध्यमातून मी पेपर सेटही तुमच्यासाठी मी आणणार आहे. हे चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे चॅनल आहे आणि त्यासोबत आपल्या मराठी आणि इंग्लिश या दोन्हीमधून शिकवण्याचा इथे प्रयत्न केला जाणार आहे.